नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला सुप्रियाताई सुळेंचं एक वाक्य आठवत असेल, अकेला देवेंद्र क्या करेगा। आणि नंतर पुढे काय काय झालं ते सगळं आपण बघितलंच आहे। तसंच आता काहीसे चित्र दिसतंय की प्रकाश आंबेडकर एकटे काय करणार। म्हणजे नुकतंच जे जनसुरक्षा विधेयक पास झालं आहे आणि ते पास झाल्यानंतर मुख्य विरोधी पक्ष जागे झाले आहेत। म्हणजे पास झाल्यानंतर खरं तर आधी एक संयुक्त समिती नेमण्यात आली होती आणि त्या संयुक्त समितीमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख विरोधी पक्ष, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार गट, ज्यामध्ये काँग्रेस आहे, ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील आहेत गट, प्रमुख विरोधी पक्ष किंवा महाविकास आघाडीचे पक्ष आपण म्हणूयात, यांचे सदस्य संयुक्त समितीमध्ये होते। जे जनसुरक्षा विधेयकाबद्दल ज्या हरकती आल्या होत्या किंवा ज्या सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या आणि ज्यांनी सूचना दिल्या होत्या त्यावर चर्चा करणार होते। त्यातले सदस्य तुम्हाला माहिती आहेत कोण कोण होते, तुम्ही वाचलं असेल। नाना पटोले होते काँग्रेसतर्फे, त्यानंतर अंबादास दानवे उबाठा, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड देखील होते। मी मुख्य नावं घेतली आहेत आणि असे 26 सदस्य होते। अनेक आमदार देखील होते या संयुक्त समितीमध्ये आणि त्यांनी ते विधेयक दुरुस्त करून त्यानंतर विधानसभेत सादर केलं गेलं आणि ते पास झालं। पण नंतर अचानक आता हे विधेयक खरोखर जनतेच्या फायद्याचं आहे का किंवा जनतेला त्रासदायक आहे, लोकशाहीला मुख्यतः हे विरोधक हे जे विधेयक आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे का, असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात येतात। आणि वंचित बहुजन आघाडीचे माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात आवाज उठवला आहे आणि ते अपेक्षित होतं। कारण त्या विधेयकामध्ये जे कडव्या डाव्या संघटना किंवा व्यक्ती असं म्हटलं गेलं होतं, त्यानंतर सुधारणा झाली, व्यक्तीच्या ऐवजी कडव्या विचारांच्या डाव्या संघटना आणि तत्सम विवक्षित असे शब्द वापरण्यात आलेत। प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की दरवेळेस ते जनतेचे मुद्दे घेऊन थेट कोर्टात जात असतात। नुकतंच त्यांनी एक केस देखील जिंकली आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतली, आणि त्याचं यश असं आहे की यापुढे पोलीस कस्टडीत जर एखादा मृत्यू झाला तर ती जबाबदारी पोलिसांवर असेल आणि संबंधित लोकांवर कारवाई होणार आहे, जी पूर्वी होत नव्हती किंवा जी कारवाई रेंगाळत होती, टाळली जात होती। तर असे प्रकाश आंबेडकर ईव्हीएम विरोधात देखील तुम्हाला माहिती गेले होते कोर्टात। ईव्हीएम बद्दल ओरडतात सगळेच, म्हणजे काँग्रेसही नेहमीच ओरडत असतात, राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरत असतात आणि ते ईव्हीएम मुळे संविधान कसं धोक्यात आहे किंवा लोकशाही कशी धोक्यात आहे हे सांगत असतात। जणू काही आपणच संविधानाचे निर्माते आहोत अशा आविर्भावात अभ्यास नसताना ते मुद्दे रेटत असतात। पण यापैकी कोर्टात किती लोक जातात तुम्हाला माहिती आहे, कोर्टापर्यंत जात नाहीत। प्रकाश आंबेडकरांनी देखील म्हटलंय की मला साथ द्या, आणि त्यावेळी देखील ईव्हीएम विरुद्ध प्रकाश आंबेडकरच कोर्टात गेले। अर्थात त्यांना यश आलं नाही त्या मुद्द्यात। पण आता पुन्हा प्रकाश आंबेडकर कोर्टात जाणार आहे आणि माझ्या मनात प्रश्न आला की हा एकटा व्यक्ती जेव्हा लोकशाही करता लढतो आहे त्यावेळी जे लोकशाहीवादी पक्ष स्वतःला म्हणवतात, ज्यांचे सदस्य संयुक्त समितीमध्ये होते आणि ज्यांना आता वाटायला लागलंय, म्हणजे संयुक्त समितीतल्या सदस्यांनी तेव्हाच विरोध केला असता ज्यावेळी विधेयकावर काम सुरू होतं, ते विधानसभेत मांडण्याच्या पूर्वी, त्यावेळी त्यांनी जर त्यावर योग्य अशी चर्चा केली असती, त्यांची मतं मांडली असती आणि ते बदल ठामपणे रेटले असते तर मला वाटतं वेगळं चित्र दिसलं असतं। प्रकाश आंबेडकर म्हणतातच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला सापनात आणि नागनाथ, त्यांना ते वाटतंय कारण ते लोकशाहीचा विचार करून, संविधानाचा विचार करूनच आपले मुद्दे मांडत असतात। खरं तर नक्षलवाद, हिंसक नक्षलवाद किंवा डाव्या चळवळी, हिंसक चळवळी या जनतेकरता घातक आहेत हे मला वाटतं सर्वांनाच मान्य आहे। कारण वैचारिक आंदोलन व्हायला पाहिजे, काही विरोध असेल तर तो वैचारिक पद्धतीने
लोकशाही पद्धतीने व्यक्त करता आला पाहिजे आणि त्यामुळे तो विरोध हिंसक पद्धतीने होत असेल तर त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. मी विधेयकाला पाठिंबा देतोय किंवा विरोध करतोय असं अजिबात नाही. मी फक्त माझ्या लक्षात आलेले मुद्दे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मुख्यतः प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की अशामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतील किंवा सरकारवर टीका करणे हा देखील गुन्हा होऊन जाईल आणि हुकुमशाहीची एक प्रकारची की कोणीही सरकार विरोधात काही बोललं, सरकार उलथवून टाकते असा संशय आला तर त्याला अटक होईल, त्याच्यावर कारवाई होईल आणि दखलपात्र गुन्हे असतील ते गुन्हे गंभीर मानले जातील असं विधेयक म्हणलंय. नक्षलवाद हा किती राज्यात आहे तुम्हाला माहिती आहे की पूर्वी ऑलरेडी नक्षलवाद ज्या राज्यांमध्ये मुख्यतः आहे, मुख्यतः झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशचा थोडासा भाग, छत्तीसगड या ठिकाणी नक्षलवाद आहे आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्य बाकी होतं की जिथे असं विधेयक मंजूर झालं नव्हतं किंवा असं विधेयक आणायची गरज होती. गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचललाय हे तुम्हाला माहिती आहे. पण खरोखर त्यातले नक्षलवादी किती होते, नक्षलवादी लोक का बनतात या समस्येचा देखील अभ्यास व्हायलाच हवा आणि या समस्येमागे गरिबी, अशिक्षितपणा, अज्ञान या अनेक गोष्टी आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले लोकशाहीसाठी ते संविधान सर्वांपर्यंत पोहोचलं आहे का, त्या संविधानाचे हक्क लोकशाहीचे सर्वांपर्यंत पोहोचले आहेत का आणि पोहोचले नसतील तर का पोहोचले नसतील, त्यांना कडव्या किंवा डाव्या विचारांच्या संघटनांच्या प्रचारांना का बळी पडावं लागतंय, त्यांना हातात हत्यार का उचलावं लागतंय या गोष्टींचा देखील विचार केला पाहिजे. म्हणजे इतकी वर्ष सरकारात जे लोक आहेत, काँग्रेस होते अनेक वर्ष आणि आता भारतीय जनता पार्टी बरीच वर्ष आहे, तर यांनी समूळ उच्चाटन करायचं असेल तर मूळ समस्या ज्या आहेत त्यावर नक्कीच काम केलं पाहिजे. त्यामुळे आता जनसुरक्षा विधेयक हे पास झालेलं आहे. आता त्याच्यावर राज्यपालांची सही बाकी आहे, राष्ट्रपतींची सही होईल, पण ती सही करू नये म्हणून आता महाविकास आघाडीचे लोक म्हणतायत पण कोर्टात का जात नाही आहेत. मी या निमित्ताने आवाहन करतो की सर्वच आंबेडकरवादी लोकांनी, आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख नेत्यांनी जे रिपाई गटात वेगळ्या प्रकारे विखुरले गेले आहेत, आठवलेंपासून, त्यामध्ये आठवले पण आहेत, गवई आहेत, निरनिराळे गट आहेत रिपाईचे आणि वंचित बहुजन आघाडी जो आता एक चांगला मोठा प्रमुख पक्ष म्हणून उदयाला येऊ शकतोय, त्यांच्या पाठीशी जर हे सगळे आंबेडकरवादी लोक एकत्र आले तर मला वाटतं नक्कीच मोठा विरोध करता येईल आणि मग प्रकाश आंबेडकर एकटे काय करणार असं जे वाटत असेल किंवा कोर्टात त्यांच्या लढ्याला यश येणार नाही असं जर वाटत असेल तर मला वाटतं नक्कीच त्यात फरक पडेल आणि प्रकाश आंबेडकर नक्की दाखवून देतील की ते एकटे काय करू शकतात. पण त्यांना तुमच्या साथीची गरज आहे, वंचित बहुजन आघाडी मजबूत करण्याची गरज आहे. तरच तुम्हाला खरोखर वाटत असेल की जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीसाठी घातक आहे, तुम्हाला वाटत असेल की जनसुरक्षा विधेयकामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येणार आहेत, तो मुद्दा संयुक्त समितीत चर्चेला गेला होता, हे सगळे विरोधी पक्ष आता विधेयक पास झाल्यानंतर जो आडावडा करतायत त्याविषयी अशी बातमी येते की केंद्रातील काँग्रेसचे वरिष्ठ देखील नाराज झाले आहेत, जे नेते महाराष्ट्रात काम करतायत त्यांच्याबाबत, की त्यांनी योग्य प्रकारे विरोध केला नाही. बघूया. मात्र प्रकाश आंबेडकर एकटे काय करतील हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करा. सर्व गटातटात विभागलेल्या रिपाईच्या लोकांनी एकत्र आले तर मला वाटतं नक्कीच मोठं काम होऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.